नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। त्यानुसार आता लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाढीव 2100 रुपये हे यंदा भेटणार नाहीत। याच संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची घोषणा करण्यात येणार नाही। बघा मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी धक्कादायक अशी बातमी आहे। मित्रांनो, या संदर्भात अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। तर बघा मित्रांनो, अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये यंदा भेटणार नाहीत। या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची घोषणा सरकारद्वारे करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाढवला जाणार नाही। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी निराशाजनक अशी बातमी आहे। बघा मित्रांनो, जेव्हापासून निवडणुकीचे निकाल हे लागले आहेत तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कधी वाढ होणार याची वाट पाहत असलेल्या लाडक्या बहिणींना आता ही धक्कादायक बातमी समोर आल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी ह्या निराश झालेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, या संदर्भात तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाडकी बहीण योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।